मनुष्य करतो। लक्षात ठेवा, आपण सर्वजण म्हातारे होणार आहोत। जाता हल्ली आपल्याकडे जे म्हातारे आपले आई वडील, भाऊ बहीण, आई वडील किंवा सासरे किंवा आजोबा किंवा इतर कोण, त्यांच्या जागेवर आपण पण येणार आहोत। आणि आपल्या जीवनात कसं घडेल, म्हणजे आता आपण सेवा केली तर
आता आम्ही त्यांची काळजी घ्यावी. अनेक मुलं आईबापांकडून हिशोब घेतात, म्हणजे जसं की त्यांच्यासाठी काही डॉक्टर उपचार केलेले आहेत, काही औषध उपचार काही केलेले आहेत, खर्च केलेले आहे. हां, मी माझ्या वडिलांसाठी एवढे पैसे संपवले, मी माझ्या आईसाठी एवढे पैसे संपवले, माझ्या आजी आजोबांसाठी एवढे पैसे संपवले, माझ्या घरात अमुक म्हातारी व्यक्ती त्या व्यक्तीसाठी एवढे पैसे संपवले. जर आईबापाने हिशोब करायला सुरुवात केला आपल्या जन्मापासून जोपर्यंत आपण आपल्या पायावर उभी राहत नाही, काही करत नाही, तर त्याचा हिशोब जो आईबापाने केले म्हणजे आपल्यासाठी जो खर्च केलेला आहे त्या हिशोबाच्या मानाने आपण आपल्या आईबापांना काहीच देऊ शकत नाही, त्याची फेड करू शकणार नाही जर आईबापांनी तो हिशोब मांडला तर. लहानापासून जन्मापासून जो आपल्यासाठी जो खर्च केलाय, शिक्षणापासून, लग्नापासून किंवा इतर सर्व गोष्टीपासून, डॉक्टर उपचारपासून, त्याची फेड मुलं बाळं करू शकत नाही. बस म्हातारपणात एखादं मात्र त्याला हॉस्पिटलचा खर्च उचलला किंवा कोणत्याही गोष्टीचा खर्च उचलला तर मुलं बाळं सतत बोलून दाखवतात मी एवढा खर्च केलाय. पण आईबापाने जो खर्च केलाय त्या हिशोबाची फेड कोणती मुलं करू शकतील, कोणती पण मुलं करू शकणार नाही जर त्याने तो हिशोब मांडला तर. हालेलुया. तर आता आपण बायबलमध्ये पाहू की म्हातारे लोकांकडे देव कसं लक्ष देतो आणि त्यांच्या जीवनात चमत्कार करतो. अनेक वेळा वाटते म्हातारे जर यांना काही कळत नाही, यांना काही समजत नाही, पण त्यांना सर्व कळते, त्यांना सर्व समजते. जे आत्ताच्या मुलांना कळत नाही ते त्यांना कळते, कारण अनेक पावसाळे त्याने पाहिलेले आहेत, अनेक वर्ष पृथ्वीवर त्याने काढले आहेत. आजार, संकट, समस्या, निराशा, अनेक गोष्टींना ते सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे अनेक अनुभव आहेत त्यांच्याकडे, अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडे, पण आताची पिढी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. तर बायबल या संबंधाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते, तर त्या गोष्टीकडे आपण म्हणू, त्या गोष्टीकडे आपण पाहू की बायबल काय सांगते. पहिली गोष्ट, प्रभू या म्हातारे लोकांसंबंधाने काय म्हणत आहे तर जकर्या 8 अध्यायामध्ये 3 ते 8 वचनापर्यंत आपण पाहू. त्या ठिकाणी परमेश्वर पिता म्हणतो, मी सियोनचा उद्धार करीन, मी सियोनस परत येईन, वस्ती करीन, मी यरूशलेममध्ये वस्ती करीन. मी मात्र यरूशलेम सत्य नगर म्हणतील, परमेश्वराच्या त्या पवित्र ठिकाणात पवित्र गिरी असे म्हणतील. प्रभू म्हणतो, जेव्हा मी सियोनेस अर्थात यरूशलेमेत जाईन तेव्हा म्हातारे आणि म्हाताऱ्या काय सांगतील पहा. 4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हातारे व म्हाताऱ्या यरूशलेमेच्या गल्ल्यात आपल्या वृद्धपण कालामुळे हाती काटे घेऊन बसतील. नगराच्या गल्ल्याने खेळ खेळणाऱ्या मुलामुलींची गर्दी होईल. पहा बायबल काय सांगते. त्यावेळेला प्रभू म्हणतो, जो मी सियोनेस येईन, यरूशलेमेत येईन, मी माझ्या लोकांचा जेव्हा मी उद्धार करीन तेव्हा म्हातारे आणि म्हाताऱ्या कुठे बसतील, आपल्या म्हातारपणामुळे गल्ल्यात बसतील.
पण आता त्याच्या जीवनात एक मोठं संकट आलं होतं. त्याचा मुलगा आजारी पडला होता आणि आता या संदेष्टाकडे यायला लाज वाटते त्याला. कसं जाऊ? ज्या संदेष्टाने मला घडवलं मात्र त्याला मी सोडून दिलेले, आता एवढ्या वर्षांनी मी त्याच्याकडे कसं जाऊ? म्हणून तो बायकोला म्हणतो, एक काम कर, तूच जा, पण सोंग करून जा. माझी बायको आहे हे पण त्याला कळलं नाही पाहिजे. बघा आता गरज लागली, मुलगा आजारी पडले, कुठून बरा होत नाही. आजारी म्हणजे इतका की तो मरणास टेकला होता मुलगा. आता ज्या संदेष्टाने माझी भविष्यवाणी केली होती, मी राजा होईन, माझं सर्व चांगलं झालं, आता मी त्याला सोडिले, आता मला जायला लाज वाटते. मग एक काम कर, तूच जा. बायकोला पाठवतो. आता हे संदेष्टा म्हातारा झालेले आहे. तिला वाटलं मी याला सहज फसवू शकेल. यरोबाम राजाने पण तोच विचार केला असणार, कारण आता हे संदेष्टा म्हातारा झाला होता, वृद्ध झाला होता, त्याला नीट दिसत पण नव्हतं, दृष्टी मंद झाली होती. तेव्हा यरोबाम राजाची बायको आपला वेश बदलून आपण दुसरीच कोणीतरी स्त्री आहोत असं सोंग करून ती आली. पण परमेश्वराने अय्या संदेष्टाला ही बातमी अगोदरच देऊन ठेवली की यरोबाम राजाची बायको इकडे येते. तिला सांग की तुम्ही परमेश्वर सोडिल्यामुळे तुझे पाय नगरात पडतात, उंबरठ्याला लागतात, तुमचा मुलगा मरेल, वाचणार नाही, कारण तुम्ही परमेश्वर सोडिलेले. ती येत असताना हलूच पावलाने आली. घराच्या बाहेरच आहे, घरात पण आली नाही. इतक्यात अय्या संदेष्टाला तो आवाज आला. बघा आता कोणी पण देवाने त्याला भले सांगून ठेवलं होतं की यरोबाम राजाची बायको येणार आहे. आता तिथे कोणी पण आता माणसं जे जा करत असतात, नेमकी हीच व्यक्तीला कसं कळणार? पण तरी अय्या संदेष्टाला कळालं ती घराच्या बाहेरच आहे, दाराच्या बाहेरच आहे. आणि अय्या संदेष्टा तिला म्हणतो, यरोबाम राजाची स्त्री आहे, आतमध्ये ये, आपण दुसरीच कोणीतरी स्त्री आहोत असं सोंग तू कशाला करीतेस? तुला दुःखाचा संदेश सांगणे मला प्राप्त झालेले आहे. देवाने तुझ्या नवऱ्याला निवडलं, पण तो देवाला सोडून गेला, त्यामुळे तुमचा मुलगा आजारी पडलेला आहे आणि तो मरेल, वाचणार नाही. आणि खरोखर तिचे पाय उंबरठ्याला लागतात, घरात शिरतात, त्यांचा मुलगा मरण पावला. देवाचा तो सेवक तर होता, पण म्हातारा झाला होता, त्यामुळे त्या लोकांनी विचार केला याला काहीच कळणार नाही. पण तरी त्याला समजलं. फक्त बघा विचार करा, दृष्टीमंद झाली होती, म्हातारा पण नव्हतं. ती हलूच कवडाच्या आवाजाने आली, तरी त्याला आवाज गेला या संदेष्टाला. कान केवढं साफ होती बघा. अनेक वेळा म्हातारे लोकांच्या जीवनात त्यांची दृष्टी मंद होते, ऐकण्याची शक्ती जी आहे ती कमजोर होते. परंतु अनेक म्हातारे लोकांमध्ये ऐकण्याची शक्ती किंवा पाहण्याची शक्ती पण चांगली असते. अय्या संदेष्टाच्या बाबतीत बघा, त्याला बरोबर त्या पावलांचा आवाज आला तर आला, नेमकी ती यरोबामचीच बायको आहे हे त्याने ताबडतोब ओळखलं. दिसत नव्हती, दृष्टी मंद होती, तरी समजलं. निघाली होती देवाच्या सेवकाला फसवायला, एक म्हातारे व्यक्तीला फसवायला निघाली होती, पण नाही फसू शकले. तोंडातून एखादा शब्द काढण्या अगोदरच अय्या संदेष्टाने संपूर्ण सांगून टाकलं. हालेलुया. ती तर बोलली पण नाही काय, आणि त्याच्या अगोदर सांगून टाकलं. हालेलुया. अनेक लोक म्हातारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या म्हातारपणाचा फायदा घेतात. पण लक्षात ठेवा, परमेश्वर पाहतो. जेव्हा आपण म्हातारे लोकांवर अन्याय करतो, त्यांना लुबाडतो, तेव्हा परमेश्वर हे पाहतो आणि त्याद्वारे परमेश्वराचा क्रोध आपल्यावर भडकतो. म्हणून म्हातारे लोकांची सेवा करा, त्यांना लुबाडू नका, त्यांना फसवण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या घरात जे वयस्कर किंवा म्हातारे झालेले लोक आहेत, अशा लोकांची सेवा करा. ते आजी आजोबा असू दे, घरात इतर कोणते नातेवाईक असू दे, आहे ना आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपलं कर्तव्य आहे त्या व्यक्तीची सेवा करणं.
अगदी मात्र त्यांची काळजी घ्यायचे, त्यांना म्हाताऱ्या लोकांना भेटायला जायचे, म्हाताऱ्या लोकांची सेवा करायचे. आमची महाराज इथे होती तेव्हा मात्र ती म्हाताऱ्या लोकांना पाहिलं की त्याला एकदा हात पकडून नेणार, रस्ता पार करायला मदत करणार किंवा दुकानातलं खाऊ घेऊन त्या म्हाताऱ्या लोकांना ती देणार. आज संपूर्ण गावात माऱ्याचं नाव एकदम उत्तम आणि चांगलं आहे. जो भेटेल तो तिच्याविषयी चांगलं सांगतो, कारण ती त्या म्हाताऱ्या लोकांवर भरपूर प्रेम करायची. आता भले ती बाहेर आहे, पण तिच्यामध्ये म्हाताऱ्या लोकांविषयी भरपूर एक आदर होता आणि आदर आहे, कारण ती त्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करायची. त्यांना खायला प्यायला बिस्किट खाऊ काहीतरी घेऊन द्यायची. म्हणून बायबल शिकवते की या म्हाताऱ्या लोकांवर तुम्ही प्रेम करा, त्यांचा आदर करा. त्यांना कळत नाही असं नाही की यांना काही कळत नाही, यांना काही समजत नाही, यांचं म्हातारे झाल्या असं कधी शब्द त्यांना वापरू नका. तुम्हाला काय कळते, तुम्ही म्हातारे झाल्या, तुम्हाला थोडं समजते, अशी बोलणारी आताची पिढी आहे, आताचे लोक आहेत. हा शब्द सुद्धा त्यांना बोलू नका. त्यांना जेवढं समजते तेवढं आपल्याला समजत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल शिकवते म्हाताऱ्या लोकांना फसवू नका. तर वचन सांगते की म्हाताऱ्या लोकांना तुम्ही मान द्या. लेवी 19:32 वचन. पिकलेल्या केसांसमोर उठून उभा राहा, वृद्धाला मान दे, आपल्या देवाचे भय बाळग, मी परमेश्वर आहे. बायबल सांगते पिकलेल्या केसांसमोर उभा राहा. तुझ्या घरी कोण म्हातारा मनुष्य आहे, तू बसलेला आहे, तू उभा राहा, त्याला मान दे, त्याला बसायला खुर्ची दे. म्हाताऱ्या व्यक्ती समोर उलट तू उभा राहा, त्याला बसव. तुझ्या घरी कोणी म्हातारेला चटकन उभा राहा, त्याला मान दे. आपल्याकडे मोठे लोक आले तर त्याला मान देणार, सन्मान देणार, पण म्हातारे लोकांना नाही. आपल्या घरात म्हातारे लोक आहेत त्यांना सन्मान नाही. बायबल सांगते वृद्धाला मान दे, म्हातारे लोकांचा मान सन्मान कर. त्यांचे केस पिकलेले आहेत, उठ उभा राहा, त्याचा मान ठेव. म्हणजे म्हातारे लोकांचा मान सन्मान करायला बायबल शिकवते. तिथपर्यंत येऊन पोचल्या, इतकी वर्ष काढलेली आहेत, त्याने आपल्या मुलांना सांभाळलेले आहे, वाढवलेले आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, आपल्या नातुंडांना आपल्या परतुंडांना त्याने सांभाळलेले आहे. हल्ली पाहतो आपण आई वडील आपल्या लहान मुलाला सांभाळू शकत नाही, तेवढे ते आजी आजोबा मुलांना सांभाळतात, त्या मुलांची काळजी घेतात, त्या मुलांवर प्रेम करतात. हल्ली अनेक कुटुंबात मुलांना आजी आजोबा सांभाळते. हालेलुया. आणि अनेक मुलांना आजी आजोबाने सांभाळले, पण आता मोठी झाल्यानंतर आपल्या आजी आजोबाकडे दुर्लक्ष करत आहेत. ज्या आजी आजोबाने स्वतः जागी राहून रात्रीचे दिवस करून आपल्या नातुंडांना आपल्या परतुंडांना सांभाळलं, पण आज ही मुलं मोठी झाली आहेत, पण आपल्या आजी आजोबाकडे दुर्लक्ष करत आहे त्यांची सेवा करण्याऐवजी. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते की म्हातारे लोकांपुढे उभा राहा, बसला असेल तरी उठ आणि म्हाताऱ्या लोकांचा पहिला मान ठेव, त्याचा सन्मान कर, त्याला मान दे. म्हणजे त्याच्याकडून जरूर काय परमेश्वराकडून आपल्याला आशीर्वाद मिळेल. त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडून जो आशीर्वाद मिळतो तो परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वाद असतो. म्हणून बायबल सांगते म्हाताऱ्या व्यक्तीला मान दे, उठून उभा राहा. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, परमेश्वर पिता आपली उन्नती आणि प्रगती करणार. कारण नीतिसूत्रे 16:31, नीतिसूत्रे 20:29, पिकलेले केस शोभेचा मुकुट होत, पिकलेले केस वृद्धाची शोभा होत, नीतिमार्गाने धर्ममार्गाने चालणाऱ्याला तो प्राप्त होतो. पिकलेले केस म्हातारपण हे म्हाताऱ्या व्यक्तीची शोभा आहे, त्याचा मुकुट आहे.
हालेलुया. कारण ते देवासाठी खास आहे, तर आपल्यासाठी पण खास बनले पाहिजे. हालेलुया. बघा देवाने म्हातारे लोकांचे चमत्कार कसे केले. उत्पत्ती या पुस्तकामध्ये 18 ते 15 अब्राम आणि सारा म्हातारे होते. अब्राम त्यावेळेला 99 वर्षाचा आणि सारा 89 वर्षाची होती. आणि देवपिता म्हणतो पुढच्या वसंत ऋतूत मात्र सारेला मुलगा होईल. बायबल काय सांगते त्याच्यामध्ये 11 वचना, अब्राम आणि सारा पूर्ण वृद्ध वयातील म्हातारे झाले होते. अब्राम आणि सारा पूर्ण म्हातारे. तेव्हा सारा हसताना म्हणते, या वयात ही सुख काय लाभेल. देव म्हणतो, तू का असली, काय देवाला काही अशक्य आहे का, असाध्य आहे का. आणि परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे उत्पत्ती 21 अध्याय या म्हातारपणात त्यांच्या जीवनात चमत्कार झाला. देवाने लक्ष दिलं त्यांच्याकडे. बघा म्हातारपणात त्याला या सारीला जो सारा 90 अब्राम 100 वर्षाचा होता तेव्हा त्याला मुलगा झाला. म्हातारपणात चमत्कार. आपण म्हातारे लोकांना तुच्छ लेखतो, देव त्यांच्या म्हातारपणात सुद्धा देव त्यांच्या जीवनात चमत्कार करतो. या वयात देवाने त्याला मुलगा दिले इसहाक. म्हातारपणात. पुढे वचन काय संदीपा 2 राजे 4:8 ते 37. सुन्या करणी जी देवाच्या सेवक अलिशा संदेष्टा याचा आदर करत आहे, त्याची सुख सोय सर्व करत आहे. तेव्हा अलिशा संदेष्टा मग ती स्त्री आपल्यासाठी एवढं काही करते, आपण तिच्यासाठी राजाकडे शिफारस करावी का. तेव्हा अलिशा संदेष्टा चाकर म्हणतो की मात्र ती सुखी आहे, आपण एक काम करू, कारण तिला मुलबाळ नाही, ती वाच आहे, तिचा नवरा वृद्ध म्हणजे म्हातारा झालेले आहे. वचन संदेश 4:14 वचना 2 राजे 4:14. तिचा नवरा वृद्ध म्हणजे म्हातारा झालेला आहे. परंतु अलिशा संदेष्टाने त्या सुनेमकर्णीला बोलून म्हटलं की पुढच्या वर्षी वसंत ऋतूत तू मुलाला आपल्या उराशी धरशील. तेव्हा तिने म्हटलं, लक्षाचे माझी वचना करू नका. म्हणजे तिला पण शाश्वती नव्हती की आता या वयात मला मूल होईल का. पण अलिशा संदेष्टाने म्हटल्याप्रमाणे खरोखर येणाऱ्या पुढच्या वर्षी वसंत ऋतूत तिला मुलगा झाला. या म्हातारपणात देवाने त्या दोघांच्या जीवनात चमत्कार केला. देवाने अनुग्रह केला. जेव्हा त्यांना आशा पण नव्हती या म्हातारपणात, आणि या म्हातारपणात त्यांना सांभाळण्यासाठी सुद्धा देवाने मुलगा पाठवला. बघा या म्हातारपणात देव त्यांच्या जीवनात चमत्कार करत आहे. लूक 1 अध्याय 5 ते 25 वचनात अलिशिब्बा जी पूर्ण वयातील म्हातारी होती, जखऱ्याही म्हातारा होता. अलिशिब्बा वांस होती पण नीतिमान होती. आणि गब्रिएल देवदूत जखऱ्याला म्हणत आहे की अलिशिब्बेला मुलगा होईल जो एलियाच्या आत्म्याने चालेल, जो गर्भापासून पवित्र आत्म्याने भरलेला असेल. जखऱ्या म्हणते, कसं शक्य आहे, मी म्हातारे, माझी पत्नी पूर्ण म्हातारी वयातीत आहे. परंतु देवदूत म्हणतो की परमेश्वर हे करील, पण देवाच्या शब्दावर तू विश्वास न ठेवल्यामुळे मूल होईपर्यंत तू मुकार असा. आणि योहानाचा जन्म होईपर्यंत जखऱ्या मुका राहिला. आणि योहानाचं नाव देते वेळी जखऱ्याची जीभ, त्याची वाचा परत आली, त्याची जीभ मोकळी झाली, वाचा परत आली. बघा हे दोघे म्हातारे होते, अलिशिबा आणि जखऱ्या. आता अशाही नव्हती की आम्ही म्हाताऱ्या झाल्या, पण या म्हातारपणात सुद्धा देवाने त्यांना मुलगा दिला. म्हणजे म्हातारे लोकांच्या जीवनात पण परमेश्वर चमत्कार करतो. आपण विचार पण करू शकत नाही. असे चमत्कार म्हातारे लोकांच्या जीवनात परमेश्वर घडून आणतो. आपण त्यांना तुच्छ लेखतो, पण परमेश्वर त्या म्हातारपणात त्यांना अनुग्रह देतो. म्हातारपणात देव त्यांना आशीर्वाद देतो. जसं की निर्गमन या पुस्तकात 7:7 परमेश्वराने मोशेला निवडले. त्या मोशे 80 आणि अहरोन 83 वर्षाचा होता. देवाने त्याला कधी निवडलं, म्हातारपणात. अहरोन 83 आणि मोशे 80. म्हातारपण, पूर्ण म्हातारपण. या वयात देवाने त्याला निवडलं आणि त्याने देवाची सेवा 40 वर्ष केली. मोशे 120 वर्षाचा होईपर्यंत, अहरोन 123 वर्षाचा होईपर्यंत त्याने परमेश्वराची सेवा केली. या पूर्ण म्हातारपणात. आणि बळ कोणी पुरवलं त्यांना, परमेश्वराने. अनुवाद 34 अध्याय 5 ते 34 अध्यायामध्ये 1 पासून. परमेश्वर पित्याने मोशेला काय म्हटलं, पिसगाच्या पर्वतावर नबो या शिखरावर
पण देव त्याला सांभाळत होता, देव त्याला शक्ती देत होता या म्हातारपणात सुद्धा. आणि तो परमेश्वराची सेवा करत होता, पर्वत सुद्धा चढत होता. विचार करा, परमेश्वराची किती ताकद बल त्याच्यामध्ये होती. या वयात देवाने त्याला निवडलं आणि या वयात त्याच्यातून चमत्कार घडले. मोशेच्यातून 80 ते 120 वर्षाचा जो मधला म्हणजे शेवटचा जो कालावधी होता 40 वर्षाचा, या वयामध्ये त्याने तांबड्या समुद्रातून रस्ता म्हणजे तांबड्या समुद्र हात उगारता रस्ता तयार केला परमेश्वराने. मिस्री लोकांवर स्वतःहून पीडा आणल्या, पण पीडा घालवल्या मोशेच्या विनंतीने. देवदूताने मोशेला म्हटलं, खडकावर एका दगडावर काठी आपट, आणि जेव्हा त्याने काठी आपटली तेव्हा त्याच्यातून पाणी बाहेर पडलं. या मोशेच्या द्वारे प्रभूने अद्भुत कार्य केलं. या म्हातार वयात चमत्कार त्याच्यातून घडले गेले. आपण म्हाताऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतो, पण परमेश्वराने त्यांच्यामध्ये कौशल्य ठेवलेलं आहे, परमेश्वराने त्यांच्यामध्ये सामर्थ्य ठेवलेलं आहे, ज्ञान ठेवलेलं आहे, अनेक चांगले सल्ले त्या म्हाताऱ्या लोकांमध्ये. हालेलुया, हालेलुया. बघा बायबल काय सांगते, रहाबाम जो राजा होता, जेव्हा तो राजा झाल्यानंतर तो आपल्या लोकांशी वाईट रीतीने वागू लागला. तेव्हा लोकांनी म्हटलं, इस्रायल लोक सर्व त्याच्याकडे आले, सर्व यहुदी इस्रायल लोक सर्व आले आणि त्याला रहाबामला म्हणजे एक राजा 12 दे म्हणे. त्याला विचारू लागले की आमच्यावर जे कठीण ओझं लादलेलं आहे ते तुम्ही हलकं करणार, काय करणार ते आम्हाला सांगा. तेव्हा रहाबाम म्हणतो, 3 दिवसांनी तुम्ही या, मी माझा निरोप तुम्हाला कळवतो. तेव्हा सर्व इस्रायल लोक निघून गेले. आता रहाबामने आपल्या बापाच्या वयाचे जे लोक होते, वृद्ध म्हातारे लोक, त्यांचा सल्ला घेतला. मी काय करू, याला काय उत्तर देऊ? तेव्हा त्या म्हातारे लोकांना त्याला सल्ला दिला, बघ तू नम्र राहा, तुझ्या बापाने यांच्यावर जे ओझं लादले ते हलकं कर, तू लोकांशी प्रेमाने वाग, चांगला वाग, म्हणजे तुझं राज्य कायम राहील आणि हे लोक तुला बिलगून राहतील. त्यानंतर त्याने जाऊन आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मुलांकडचा सल्ला घेतला की मी काय करू, म्हातारे लोकांनी मला असा सल्ला दिलाय, तर तुम्ही काय देता? तेव्हा त्याने म्हटलं, एक काम कर, तुझ्या बापाने जे ओझे यांच्यावर लादले ते आणखीन कठीण कर. तू त्यांना सांग, माझी करंगली माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे, आणि त्यांना सांग की माझ्या बापाने जे ओझे लादलेले आहे त्यापेक्षा कठीण ओझे मी तुमच्यावर लादेल, मी आणखीन कठीण मात्र शिक्षा तुम्हाला करेल, असं तू त्यांना सांग. तेव्हा रहाबामने म्हाताऱ्या लोकांचा सल्ला धिक्कारून दिला आणि तरुणांचा सल्ला स्वीकारला. आणि जो ठरविल्याप्रमाणे 3 दिवसाने जेव्हा सर्व इस्रायल लोक रहाबाम राजाकडे आले, तेव्हा रहाबाम राजाला म्हणाले, काय ठरवले महाराज तुम्ही, काय करणार तुम्ही? तेव्हा रहाबाम म्हणतो की माझ्या बापाने जे तुमच्यावर ओझं लादले त्याच्यापेक्षा कठीण ओझं मी तुमच्यावर लादेल, मी आणखीन कडक शिक्षा तुम्हाला करेल. तेव्हा इस्रायल लोकांना राग आला आणि इस्रायल लोक आवेश म्हणजे संतापाने तिथून निघाले आणि म्हणाले, दावीद घराण्या, तो आता आपलं घराणं सांभाळ. आणि सर्व इस्रायल लोक 10 वंश रहाबाम राजाला सोडून गेले. फक्त यहूदाचा वंश त्याला धरून राहिला, लेवी वंश तर वेगळाच होता. आता 10 वंश त्याला सोडून गेले. आणि मग इस्रायलचा राजा यराबाम झाला आणि मग रहाबाम राजा नेहमी लढाया चालू राहिल्या. म्हातारे लोकांना त्याला चांगला सल्ला दिला होता, पण ऐकलं नाही म्हातारे लोकांचं, आपल्याबरोबर लहानाच्या मोठे झालेल्या तरुणांचं ऐकलं आणि फसला गेला. सर्व लोक त्याला सोडून गेले. म्हाताऱ्या लोकांमध्ये परमेश्वराने ज्ञान ठेवलेलं आहे, चांगलं मार्गदर्शन त्यांच्यामध्ये ठेवलेलं आहे, चांगला सल्ला ते देत आहेत. पण आज अनेक लोक म्हाताऱ्या आईवडिलांचं, आजी आजोबांचं किंवा आपल्या कुटुंबाचे म्हातारे लोक आहेत त्यांचं ऐकायला तयार नाही आणि भलत्याच लोकांचं ऐकतात आणि फसले जातात. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते की परमेश्वराने या म्हाताऱ्या लोकांमध्ये सुद्धा काही आध्यात्मिक गोष्टी ठेवलेल्या
आशीर्वादित केलं. हालेलुया. आपल्याला वाटते आजोबा म्हातारे झाले, त्यांना कसं कळणार? कळते त्यांना. देवाने त्यांच्या जीवनात अनुग्रह ठेवलेले आहे. आणि आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना ते कधी विसरत नाहीत. त्यांना माहिती आहे त्यांची दृष्टी मंद असू दे, शरीरात ताकद नसू दे, त्यांचं लक्ष आपल्या मुलांकडे, मुलांच्या मुलांकडे जास्त लागलेलं असते. त्यांच्याच विषयी ते विचार करत असतात. तेच त्यांच्या दृष्टीत दिसले पाहिजेत असं त्यांना वाटते. हालेलुया. म्हणून त्यांना काही कमी लेखू नका. परमेश्वराचा अनुग्रह त्यांच्यावर आहे, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे. बायबल काय सांगते? फिलेमोन या पुस्तकामध्ये 1 अध्याय 9 ते 13 कोण म्हणतो? आता मी वृद्ध म्हातारा झालेला आहे, पण ख्रिस्ताचा बंदिवान आहे. मी वृद्ध म्हातारा झालेला कोण? या फिलेमोनला काही गोष्टी लिहून पाठवतो, पत्र लिहून पाठवतो. आणि या पत्रात काय सांगतो कोण? फिलेमोनला मी म्हातारा झालेला पण ख्रिस्ताचा बंदिवान. तर ज्याला मी आध्यात्मिक जन्म दिला, अनेसिम, जे माझी खरी लेकरू, जे माझ्या आज सेवा करत आहे, मी तुला सांगतो, कारण माझी सेवा तूच करत होता. आता तू नसताना अनेसिम माझी सेवा करतो. तरी मी तुला विचारतो, नाहीतर तुला वाईट वाटायला नको, कारण माझी सेवा तूच करत होता. आता तू दूर आहे, तर अनेसिम माझी सेवा करतो. तुमच्या दोघात पटत नाही. बघा, फिलेमोन आणि अनेसिम मध्ये पटत नव्हतं. फिलेमोनला काय म्हणतो बोल? अनेसिम तुला दूरचा वाटत होता, पण आता तुला जवळचा वाटायला हवा. मात्र बोल ते पुढे काय म्हणत आहे पहा, त्याच्यामध्ये पूर्ण ते पत्र वाचलं तर आपल्याला अनुभव येईल की मात्र तो तुला जीवापेक्षाही अधिक प्रिय वाटेल. कारण पूर्वी तो तुला चांगला वाटत होता कदाचित अनेसिम, अगोदर चुकीच्या मार्गात होता, पण आता पोलाच्या द्वारे तो बदलला होता. म्हणून अनेसिम आणि फिलेमोनमध्ये तू फूट पडलेली होती. पण आता अनेसिम बदलला होता पोलाच्या द्वारे. म्हणून पोल म्हणतो मी त्याला आध्यात्मिक जन्म दिले, ती माझ्या खरे लेकरू आहे. तर आता अगोदर तुमच्यात फूट होती ना, तर आता तुमच्यात ती फूट नसावी. तर तुला तो प्राणासारखा प्रिय वाटला पाहिजे. तुमच्या दोघांमध्ये प्रेम
परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती मात्र करेल आपल्या जीवनात. परमेश्वर आपल्याला सर्व देईल. स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 14. निधिमान खजुरीसारखा फुवाडेल, खजुरीसारखा समृद्ध होईल. वचन सांगते की मात्र तो गंध सरूसारखा वाढेल. काय सांगते बायबल? निधिमान लोक खजुरीसारखे समृद्ध. खजुरीचं झाड बघा, किती खजूर येतात. हल्ली आल्यात की नाही? आता ही सीझन आहे खजूरच्या झाडाला खजूर येणे, जे भरपूर आलेले आहेत. अख्खं वरतं सर्व संपूर्ण भरलेलं आहे. एकदम मोठी मोठी गुच्छ येतात, संपूर्ण झाड त्याच्याने वरचं भरलं जाते. निधिमान असा खजुरीप्रमाणे समृद्ध ना, गंध सरूसारखा वाढेल. सरूचं झाड पहा, उंच जाते, थेट वाढत जाते, तसा तो सन्मान गौरवाने वाढेल. बायबल सांगते वृद्धकालापर्यंत म्हातारे झाले तरी ते फळ देतील, ते रसभरीत आणि टवटवीत असतील. जे प्रार्थनेत आहे, परमेश्वराच्या वचनात आहे, म्हातारे झाले तरी कडक असतील. म्हातारे झाले असतील तरी परमेश्वराची स्तुती करत राहतील, ते टवटवीत आणि रसभरीत असतील. कारण देव त्यांच्यात तेज तारुण्य निर्माण करेल, देव त्यांच्यात सामर्थ्य निर्माण करेल. म्हातारे लोकांना परमेश्वर अनुग्रह आणि आशीर्वादित करेल आणि त्यांची सर्व बंधने परमेश्वर पिता तोडून टाकेल. सांगण्यासाठी भरपूर आहे, पण आता वेळ कमी आहे. हालेलुया. नीतिसूत्रे 23 अध्याय 22 वचन पण काय सांगते पहा. वचन सांगते की तू आपल्या जन्मदाता बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको. काय सांगते बायबल? म्हाताऱ्या झालेल्या आईला सुद्धा तू तुच्छ मानू नको. तू तिचं ऐक, तिचा सन्मान कर. आणि तिथला पत्र 2 अध्याय 2 ते 3. जे लोक वृद्ध आहेत, म्हातारे पुरुष, म्हाताऱ्या स्त्रिया, त्यांनी तरुणांना बोध करावा. म्हातारे लोकांनी तरुणांना शिकवावं आणि म्हातारे लोकांनी नम्र असावं, सहनशील असावं, शांत असावं आणि त्यांनी तरुणांना, आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना त्याने शिकवावं. ज्या वृद्ध म्हाताऱ्या स्त्रिया आहेत त्याने स्त्रियांना चांगलं शिकवावं की त्यांनी नवऱ्याच्या अधीन राहावं, घरातली कामं काजं करावी, मुलांवर चांगले संस्कार त्यांनी घडवावं. हे कोणी शिकवायचंय? वृद्ध पुरुषाने आणि वृद्ध स्त्रियाने. म्हातारे झालेल्या पुरुषाने, म्हातारे झालेल्या स्त्रीने आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना शिकवायचं, पुरुषांना, स्त्रियांना शिकवायचं. कारण त्याने अनेक वर्ष पाहिल्यामुळे अनेक अनुभव घेतलेले आहेत. त्याने प्रेमाने भरले असावं, प्रेमाने शांत असावे आणि त्याने चांगलं शिकवून द्यायचं. आपल्या सुनेला सुद्धा, आपल्या मात्र मुलांच्या मुलांना सुद्धा, आपल्या मुलांना त्यांना शिकवायचं कसं वागायचं, कसं राहायचं. पण हल्ली शिकवायला गेले तर उलटसुलट बोलतील. या म्हाताऱ्या लोकांना पण उलट बोलले. आताची मुलं, आताची नातुंड किंवा सुना ही उलट बोलतील. पण त्यांचा आदर करणार नाही की माझे सासू-सासरे, माझे आई वडील, आमच्या आजी आजोबा आम्हाला चांगलं शिकवतात, आम्ही आदर करायला हवा. नाही, उलट बोलतील. पण मात्र बायबल शिकवते की या म्हातारे लोकांनी त्यांना शिकवावं आणि त्यांनी शांत असावं आणि मात्र एकमेकाशी प्रीतीने वागावं. असं केल्याने कुटुंब एक चांगलं घट्ट कुटुंब आणि मजबूत कुटुंब बनलं जाणार आणि परमेश्वराचा अनुग्रह आपल्या सर्वांवर असणार, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असणार. तर काय तुमच्या घरात आजी आजोबा आहेत का? म्हातारे लोक आहेत का? तर आजपासून निर्णय घ्या, त्यांना उलट सुलट बोलण्याऐवजी मी त्यांची सेवा करेन. आजारी आहेत, डॉक्टरकडे नेईन, औषध उपचार करेन, त्यांच्यासाठी प्रार्थना करेन, त्यांच्याबरोबर प्रेमाने वागेल, प्रेमाने बागडेल, प्रेमाने राहील. काही माझ्या जीवनात मला मार्गदर्शन हवं असेल, मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेईन, सल्ला घेईन. हा निर्णय आज आपल्या जीवनात घ्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्यावर प्रेम घ्या. हीच संधी आहे आशीर्वाद घेण्याची. कारण ते असा आशीर्वाद देतात जणू काही तो देवाकडला आशीर्वाद असतो. आणि हे जर आशीर्वाद तुमच्या मस्तकावर आले तर आयुष्यात, पुढे भविष्यात कधी तुम्हाला लाजेने